10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची एक अपडेट येत आहे. तर 10वीचा आज म्हणजे 21 फेब्रुवारीला मराठीचा पहिला बोर्डचा पेपर होता आणि हा बोर्डाचा पेपर पहिल्याच दिवशी पेपर फुटलेला आहे अशी आपल्याला एक अपडेट मिळत आहे. तर ही अपडेट आपल्याला ऑफिशियली G24 या न्यूज चॅनलवरून आपल्याला मिळालेली आहे. तर हे खरंच पेपर फुटलेला आहे का, तर त्याबाबत थोडी माहिती आहे ते आपण इथं बघून घेऊया. तर पहा, जशी न्यूज आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण. नेमकं काय प्रकरण आहे तर पहा की बदनापूर शहरात 20 रुपयात मराठीची प्रश्नपत्रिका मिळाली. म्हणजेच काय, जालन्यामध्ये. तर जालन्यामध्ये 10वीचा पेपर फुटला अशी आपल्याला न्यूज मिळालेली आहे आणि कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. तर मग खरंच पेपर फुटलेला आहे का, तर पहा, जसं की आपल्याला या व्हिडिओमध्ये इथं दिसत आहे. तर व्हिडिओ आहे जालन्यामधला आणि इथं 10वीचा पेपर फुटलेला आहे असं सांगितलेलं आहे. बट नेमका कसा फुटला, तर जेव्हा बोर्डाचा पेपर इथं सुरू झाला त्यानंतर 15 मिनिटांनंतर जी प्रश्नपत्रिका आहे त्याचं बाहेर आली, म्हणजे फुटली असं सांगण्यात येत आहे. आणि त्यासोबत जे उत्तरपत्रिका आहे त्याचे जे उत्तर आहेत ते इथं झेरॉक्स सेंटरवरून उत्तरं त्याचे झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करण्यात आले असं न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे. मग खरंच करण्यात आले का, असं प्रकरण झालेलं आहे का, तर जसं आपण इथं न्यूजमध्ये पाहतात तर न्यूजमध्ये सांगत आहेत हां अशा पद्धतीनं झालेलं आहे. प्रश्नपत्रिका बाहेर आली 15 मिनिटानंतर आणि त्यानंतर झेरॉक्स काढून उत्तरपत्रिकेचे ते त्यांना विद्यार्थ्यांना देण्यात आले. ठीक आहे. पण आता नेमकं जे या जिल्ह्यामधले, ठीक आहे, या जिल्ह्यामधले जे जिल्हाधिकारी आहेत तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की असं कोणतंही प्रकरण झालेलं नाही आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की जालन्यात 10वीचा पेपर जो आहे तो फुटला नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासोबतच ते असं म्हणत आहेत की जे विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं आहे, म्हणजेच उत्तरपत्रिका म्हणजे उत्तर लिहिण्यासाठी ते देण्यात आलं आहे, तर इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री. ओके, म्हणजे जे प्रश्न आले नाहीत, ओके, त्यांची इथं विक्री करण्यात आली असं त्यांचं म्हणणं झालेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की दोषी व्यक्तींवर कारवाई करणार आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर न्यूजमध्ये असं सांगत आहेत आणि जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला अशी माहिती दिलेली आहे. तर 10वीचा पहिल्याच पेपरच्या वेळेस असं प्रकरण आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तुम्हाला काय वाटते कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा.